नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक हो मो मराठे यांच्यासोबत बालकांड या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं लेखक आणि त्याचे वडील आणि भाऊ हे नरसोबाच्या वाडीहून पुन्हा सुरल्याला जायला निघाले. आता पुढे या कादंबरीचे मागील भाग आपण ऐकले नसल्यास ते नक्की ऐकावेत, म्हणजे पुढील भागांचा आस्वाद आपल्याला घेता येईल. आम्ही सुरल्याला पोचलो तर धोधो पाऊस पडत होता. लवकर सुरू झाला होता. वारा जोरात वाहत होता. झाडं झुडपं पिळवटल्यागत हलत होती. सगळीकडे पांढरट धुकट दिसत होतं. झाडं, माड, पोफळी, केळी या धुकटात लपल्यासारखी वाटत होती. पुन्हा आम्ही धोंडू जावडेकराच्या पडवीवरच आलो. भिजून चिंब झालो होतो. सामानाच्या 1-2 पिशव्या आणि एखाद दुसरं बोचकं होतं, तेही भिजून चिंब झालं होतं. अंगात काही नव्हतं. काकांच्या कमरेला एक पंचा, खांद्यावर एक पंचा, बाबलच्या कमरेला एक पंचा, अंगात पैरण. मी लंगोटी नेसलेला आणि अर्ध्या हातांची पैरण घातलेला. आम्हाला बघताच धोंडूनं म्हटलं, "किती दशा झाली रे तुमची?" तो पडवीतच बसला होता. धोंडू तसा बराच मोठा होता, पण तरीही तो लंगोटीच नेसे, उकिडवा बसे. हातात विडी आणि ते पेटवण्यासाठी दुसऱ्या हाती एक जळतं कोलीत. धोंडूने काकांपुढं विडी धरली, कोलीत धरलं. त्यांनी विडी पेटवली, झुरका घेतला. जोरानं विडी ओढत धूर पोटात घेतला आणि सोडला. असं 2-4 वेळा करताच त्यांना थोडी तरतरी आलेली दिसली. "आता कुठून येतायस हा?" धोंडेने विचारलं. "वाडीवरून." "नरसोबाची वाडी?" "तिथं होतो मरे, 2 पोरास घेऊन दारोदार भीक मागत." "ते माहीत आहे रे मस," धोंडू झुरका घेत म्हणाला. "पत्र आलं रे नानोड्याहून आपाचं, प्रभूभट पळून गेला म्हणून. घर तसंच वाऱ्यावर, ढोरवा तशीच दाव्यावर. आधी तिकडे बघून येतो." काका विडी विजवीत म्हणाले. "गुरं नाहीत खोपीत. 2 दिवसाखालीच मी गेलो त्या वाटेनं. खोपीत गुरा नाहीत." "नाहीत?" काकांनी काळजी वाटून विचारलं. "त्यानं दिलीनच वाटतं कोणाकडे तरी राखणीला," धोंडू म्हणाला. "समजेल कोणाकडे दिलीन ते, पण ती खोपीत दाव्यावर नाहीत हे खरं." "मग आप्पानं कसं काय कळवलं?" "अरे कोणीतरी त्यास सांगितलं असेल, तसं त्यानं कळवलान. श्रीपाद भट तेलबांधावर नाही हे मात्र खरं." धोंडूच्या बायकोनं आम्हाला जेवायला वाढलं. गरम गरम भात आणि कुळथाचं पिठलं. दोन्हीतून छान वाफा वर येत होत्या. भातपिटीचा उन्हून स्पर्श तळहातांना, बोटांना, जिभेला, घशाला, पोटाला सुखावत होता. आम्ही 2दा भात मागून घेतला. पिठीचे भुरके मारले. पान अगदी चाटून पुसून घेतलं. बाहेर धोधो पाऊस आणि पोटात ताजा गरम भात गेला होता. पाऊस थोडा थांबला. आम्ही आमची खोप बघायला म्हणून जावडेकरांच्या घरातून बाहेर पडलो. पाटाच्या कडेनं चालत चालत निघालो. जावडेकरांचं घर आणि ठिकाण सोडलं की लागे तातुल्यांचं घर आणि ठिकाण. त्याच्या खाली आणखी एक ठिकाण सोडलं की आमचं ठिकाण आणि तिथे खोप. या खोपीत आम्ही आधी राहत होतो. तेव्हा आई होती. इथली सोल तिला बाधू लागली म्हणून आम्ही व्हाळापलीकडच्या तेलबांधावरच्या मोठ्या घरी गेलो होतो. येऊन बघितलं तर खोप सगळी मोडून पडलेली. छपराचे वासे आणि झापं मोडली होती. झापं, गवत यांना आधार म्हणून बांधलेल्या पट्ट्या तुटून गेल्या होत्या. मेढी वाकून कलंडल्या होत्या. धोधो पावसामुळे जमीन उखडली होती. चिपचिपीत ओली झाली होती. वेली, लहान लहान झाडं, टायकुळा खूप ठिकाणी उगवला होता. "हे तर कसा राहणार?" काका बाबलला म्हणाले. "सगळी खोपं मोडणीच मरे पडलीसे. ती पुन्हा नीट बांधवी हवी. झापा नवी घालवी हवी. जमीन करवी हवी. कसे राहणार एठा? सगळी खोप भर पावसात तरी बांधणार कशी? जमीन वाळणार तरी कशी?" काका धोंडूलाही तेच म्हणाले. "कसा रे राहणार खोपीत?" "मग?" धोंडूने विचारलं. "पुन्हा तेलबांधावरच्याच घरात," काका म्हणाले. "मी येणार नाही," बाबलने लगेच सांगून टाकलं. "मोरोबा, पोरांना घेऊन तू पुन्हा तेलबांधावरच्या घरात राहणारसस?" धोंडूनं विचारलं.
तेला किता झाला, तुला माहीत सेनी त्या किता किता झाला ता, तुझी बाईल त्या भूतानं धरली. पण आम्ही येणारच नाही. किता झाला न येवे, काकांनी विचारलं. मला भय वाटसे, मी नाही येणार. आता त्या बाबा नाहीसे, श्रीपाद भट नाहीसे, तू एठा तेठा फिरणार राहणार, आम्ही नाही ते घरात राहणार. बरोबर सेरे त्यांचा, धोंडूही म्हणाला. सगळे बोलायचे थांबले. थोड्या वेळाने काका म्हणाले, मग आम्ही एटाच राहायचा. ही तुमची खोली दे मला रिकामी करणी, आमचा आम्ही शिजवेनी खायचा. रेहे मरे, तुमची खोपं बाटून होय सर, धोंडूही म्हणाला आणि त्यानं पडवीला लागून असलेली खोली रिकामी करून दिली. आम्ही खोलीत राहायला लागलो. सामान असं फारसं नव्हतंच. काही पंचे, लंगोट्या, पैरणी, 2-3 पातेल्या, ताटल्या, भांडी, 1-2 तांबे. काकांनी बाहेरून 3 दगड आणले. कोपऱ्यात चूल मांडली. धोंडूस म्हणाले, धोंडू रे, बाहेर पाऊसचे सुकी लाकडा के मिळणार, तुझेतलीच दे ना. बाबलनं चूल पेटवली. रात्रीचा भात शिजत टाकला. आम्हाला काम असं काही नव्हतं. लवकर सुरू झालेला पाऊस खूप पडत होता. माडा पोफळीना शिंपणं करण्याची गरज नव्हती. गुरं राखणीला दिली होती, म्हणून गुरांचं काही करायचं नव्हतं. सुपारी अजून तयार झाली नव्हती, म्हणून ती पाडवून घेण्याचं काम नव्हतं. पावसाळा असल्यानं काजी नव्हत्या, आंबे नव्हते, बिरडं नव्हती. पाऊस थोडा कमी असेल तेव्हा ठिकाणातच जायचं आणि चक्कर टाकून यायचं, एवढंच काम. 4-2 बेडे वाऱ्या पावसाने पडली असतील झाडावरून, ते पुंजावून आणायचे. सुडत पडलं असेल तर ते घेऊन यायचं. माडा पोफळींच्या आळ्यात तणगवत वाढत असेल तर ते उपटून टाकायचं. जावडेकरांच्या खोलीत यायचं. खोली लहान म्हणून पडवीवरच बसायचं. काकाही फारसे ठिकाणात जात नसत. एकदा सकाळी जाऊन येत, एकदा दुपारी जेवण झाल्यावर. जेवण म्हणजे नुसता भात खायचा, कधीतरी भाताशी सांबार, पुष्कळदा नुसती सोलकढी. भात आणि सोलकढी. भाताच्या लहानशा ढिगाऱ्यात खळगा करायचा, त्यात कढी ओतायची म्हणजे ती वाहून जात नसे. रात्री पेज. मुठभर तांबडे तांदूळ पातेलीभर पाण्यात शिजवायचे, मीठ घालायचं, पिऊन टाकायची. भांडी फारशी पडत नसत. जी पडत ती घासून आणायचं काम माझं. 1-2 पातेल्या, एखादी ताटली. जेवून झालं की भांडी गोळा करायची आणि पाटावर भांडी घासायची. जागा असेल तिथे नेऊन जायचं. भातबीत पातेल्याला चिकटला असेल तर ते पाटाच्या पाण्यात भिजत घालायचं. थोड्या वेळात चिकटलेला भात निखळे. मग तणशी घ्यायची, राख घ्यायची, पातेली घासून टाकायची, पाटाच्याच पाण्यात धुवून आणायची. काका पुष्कळ वेळ जावडेकरांच्या घराच्या पडवीत हिरताशीत बसून राहत. ठिकाणात माड होते. जोराच्या वाऱ्याने त्यांची जून झालेली चुडतं खाली पडत. काका ठिकाणात गेले की असं चुडीत खाली पडलेलं दिसलं की घेऊन येत. मी केव्हा बाबल जाऊ तेव्हाही चुडीत पडलेलं दिसलं तर आणू. अशी चुडतं जावडेकरांच्या खळ्यात साठत असत. त्यांच्या पात्या उपटून काढायच्या. त्या उपटून काढताना त्यांच्या मुळाशी बोटभर लांबीची तरी तणशी, काथ्या राहील असं बघायचं. अशा उपटून काढलेल्या पात्यांचा ढीग एका बाजूला घेऊन काका पडवीवर एका भिंतीच्या मुळाशी बसत. हातात एक सुरी. तिने पातीचं पान टासून टाकायचं आणि हिर तेवढा तिच्या मुळाशी असलेल्या काथ्याच्या धाम्यासकट वेगळा करायचा. मग तो हिर सुरीनं तासून तासून अगदी गुळगुळीत करायचा. एका पातीतून हिर काढून की दुसरी पाती हाती घ्यायची. तिथून तासून तासून हिर वेगळा करायचा. अशा तासून तासून गुळगुळीत केलेल्या हिरांची जुडी दुसऱ्या बाजूला रचायची. मोठी मोठी एवढ्या हिरांच्या 4-5 जुड्या तयार झाल्या की त्या हिरांची एक केरसुनी तयार करायची. हिरांच्या मुळाशी ठेवलेल्या काथ्याचे धागे एकमेकात विणून विणून घट्ट असा मुगडा तयार करायचा. त्याला पुढे लांबलचक नितळत असलेले हिर असत. पिवळसर पांढरट रंगाचे, ताजे तासलेले, तुकतुकीत लांबसडक हिर भरपूर असलेली घट्ट विणीची मजबूत केरसुनी तयार होई. उभं राहून केर काढला तरी तो सहज निघू शकेल एवढी लांब आणि जाडजूड. 4-5 चुडतांचे हिर काढून काका 2 दिवसात एक तरी मजबूत केरसुनी तयार करीत. जायची यायची सगळ्यांची वाट पाण्याच्या पाटातूनच. पाट सगळ्यांच्या ठिकाणातून जाई. पाटाच्या वाटेने एकमेकांच्या ठिकाणातून जाता येत. पाटाच्या एका बाजूला घर, दुसऱ्या बाजूला खाली व्हाळापर्यंत उतरती उतरती होत गेलेली ठिकाणं.
जावडेकरांच्या घराच्या एका बाजूला तातुल्यांचं घर तर दुसऱ्या बाजूला नाटेकरांचं. पाटाच्याच वाटेनं त्यांच्याकडे जायचं. तातुल्यांचं घर अगदी लागून तर नाटेकरांचं थोडं दूर. नाटेकरांच्या घराला माडी होती. पाटावरून 8-10 पायऱ्या चढूनच त्यांच्याकडे जावे लागे. तिथं एकाला एक लागून खळी. त्यांचं घर, त्याला माडी. माडीला लाकडी गजांना नक्षीकाम असलेल्या मोठ्या खिडक्या. तिथून बघितलं की पाट कितीतरी खोल वाटे. नाटेकरांना 3 मुलगे. मधला आणि धाकटा बाबलच्या माझ्या वयाचे. बट्या आणि सोट्या. बट्या सोट्या शाळेत जात. एके दिवशी धोंडू काकांना म्हणाला, पोरांना शाळेत तरी धाड मरे मोरोबा. किता रे कर्वेचा शाळा शिकोनी? काकांनी विचारलं. किता कर्वेचा कसा? धोंडूने विचारलं. पोरांना 4 इयत्ता तरी शिक्षण नको? कशाला रे? काका म्हणाले. पाऊस थोडं कमी झालो म्हणजे मी खोप बांधणार. त्या रेवे जाणार तिघे. बाबल हनू ठिकाणात कामं करणार सत्रे. पोफळी लावायच्या सत, माड लावायचे सत, केळी लावायची सत, आणखी काय काय लावायचं असे. झोळमेत माझ्या ठिकाणात किता किता सला ता तू बघलास नाहीस कधी. ता सगळा मला हट्टा करवेचा असो. 2 ठिकाणा सत, 2000 तरी पोफळी लावायच्या सत, 500-700 माड लावायचे सत. जमलाच तर आणखी ठिकाण घ्यावेचं असे. 2 पोरांना 2 ठिकाणं तयार करणे देणारचा. पुढा आणखी वाढवेचा तो त्यांचा त्यांनी. 1000-1200 पोफळी, 200-300 माड, इतर झाडा गुराढोरवा एवढं पुरेसे एकेकाला. एवढा करवेचा तर कष्ट करवे हवे. मी हानू एवढं सलो तेव्हा घरातनी बाहेर पडलो सलो माहीत सेनी. झाड आज लायला तर त्याला फळ धरवे 5-10 वर्षा लागतस. दिवस रात्र कष्ट करवे लागसत तेव्हा ठिकाणा उभी हसत. ता तुझा खरा रे, पण पोरांना थोडा तरी शिक्षण म्हणी हवाच रे. धोंडू पुन्हा पुन्हा सांगत राहिला. तेव्हा काकांनी विचारलं, तुझे बोडे शिकले नाही ते? त्यांना भरली धाड, धोंडू म्हणाला आणि त्यानं वेडी पेटवली. त्याची बायको तिथंच होती. ती म्हणाली, धाड भरायच काय झाले? भाऊ एक नाही शिकला, पण धाकटा शिकतोय ना आपल्या मामाकडे याज्ञिकी. मी शिकवीन हनुस याज्ञिकी. पण ते कधी रे? जरा माझं ठिकाणाचं नीट होऊ दे मग. तोवर त्याला अच्युत मास्तराच्या शाळेत तरी घाल. तेवढीच अक्षर ओळख होईल तरी. आता किती तो 8-9 वर्षांचा तरी झाला असेल ना. अजून त्या श्रीगणेशासुद्धा येत नाही होय ना. पाठव त्याच शाळेत. शेवटी काका तयार झाले. मला अच्युत मास्तरांच्या शाळेत पाठवायचं ठरलं. बट्या सोट्या जात त्यांच्यासोबत. नरसोबाच्या वाडीहून निघताना बांधलेल्या बोचक्यात माझं त्या शाळेत जातानाचं दप्तर भरलं होतं. ते बाहेर काढलं. त्यात पाटी होती, पेन्सिलचा तुकडा होता, पट्टी होती, दप्तराची पिशवी होती, टोपी होती. धुजा ती पिशवी, वाळत घाल, वाळेल 1-2 दिवसात, काकांनी म्हटलं. मी पाटावर नेऊन दप्तराची पिशवी टोपी धुतली. पाटी कोळशाने घास घासली. पडक्याने पुसून वाळवली. काकांनी पिशवी पिळून वाळत घातली. पावसात कपडे वाळत नसत. कपडा खूप पिळला आणि त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं तर लवकर वाळे. पाटी वाळली. मी पट्टीने तिच्यावर अगदी वर रेघ मारली पट्टी धरून. हातात पेन्सिल धरली आणि श्री लिहिलं. पाटी घेऊन धोंडूकडे गेलो आणि त्याला ते दाखवीत म्हटलं, मला श्री काढी असे. हो का, मग उद्यापासून शाळेत जा बरे, तो म्हणाला आणि त्याने विडीचा झुरका घेतला. 2 दिवसांनी मला घेऊन काका नाटेकरांच्या घरी आले. बट्या सोट्याला म्हणाले, हेलाही न्या मरे तुमच्याबरोबर शाळेत. अच्युत मास्तरानं काढली नाही म्हणे मराठी शाळा. त्याला म्हणाव हा कुरुंदवाडास आणि नरसोबाच्या वाडीत शाळेत जाऊन बसत असे. इथं कुठं बसवायचं ते तूच ठरव. बट्या सोट्याबरोबर मी शाळेत जाऊ लागलो. सकाळी उठायचं, तोंड धुवायचं, चड्डी पैरण टोपी घालायची, दप्तरात पाटी पेन्सिल ठेवायची आणि त्यांच्या घरी यायचं. त्यांचं आवरेपर्यंत थांबायचं. ते निघाले की त्यांच्याबरोबर निघायचं. छत्री नाही. पाऊस पडत असला तर त्यांची छत्री असे त्यात शिरायचं. एका जुन्याशा घरात अच्युत मास्तरांची शाळा भरे. सगळी मुलं एकाच मोठ्या माझघरा एवढ्या खोलीत बसत. 15-20 मुलं होती.
अच्युत मास्तर पोरगेलेसे होते. बाबलपेक्षा थोडे मोठे. गुडघ्यापर्यंत चड्डी आणि लांड्या हाताची पैरण ते घालीत. बट्या सोट्या म्हणाले, याला पण शाळेत जायचं आहे. आधी जात होता शाळेत? मास्तराने विचारलं. हो. कोणत्या? कुरुंदवाडच्या, नरसोबाच्या वाडीच्या. कितवी पास झालास? पास नाही. मग नापास? नाही. मग परीक्षाच झाली नाही. कितवीत बसत होतास? बिगरीत. त्याने एका कोपऱ्यात बसलेल्या 5-6 मुलांकडे बोट दाखवीत मला म्हटलं, तू तिथं बैस त्या मुलात. तुला काय काय येतं? पाढे बिढे? नाहीत. मग काय काय येतं? श्री गणेशाय नमः, अ आ इ ई 1 ते 10 आकडे. त्याने मला पुढले आकडे काढायला शिकवले. एकावर 1 11, एकावर 2 12. हळूहळू मला आकडे काढता येऊ लागले. एकावर 1 11, 2वर 1 21. मी शाळेतून जावडेकरांच्या खोलीवर आलो की पाटी स्वच्छ धुवून पुसून तिच्यावर आकडे काढीत पडवीत बसू लागलो. आकडे काढायचे, पुसायचे, काढायचे, पुसायचे. माझी ही शाळाही लवकर संपली. शाळेत जाण्यासाठी म्हणून मी नाटेकरांच्या घरी गेलो. बट्या सोट्याची अजून तयारी व्हायची होती. मी माडीवर जाऊन थांबलो. माडीला मोठ्या खिडक्या होत्या. एका खिडकीत येऊन उभा राहिलो. बाहेर पाऊस पडत होता. झाडाझुडपांच्या पानातून पावसाच्या धारा आणि पाण्याचे थेंब निथळत होते. फार छान दिसत होतं. खाली पाट होता. पावसाळ्याच्या दिवसात तळीत पाणी साठवलं जात नसे, तरी पावसाच्या पाण्याने पाट भरून वाहत राही. तसा पाट वाहत होता. मध्येच पाण्याचा थेंब त्या पाण्यात पडला की त्याचा होणारा टपक टपक आवाज माडीवरही ऐकू येत होता. माझ्या हातात माझं लहानसं दप्तर होतं. त्यात पट्टी, पेन्सिल आणि आकडे काढलेली पाटी होती. मी दप्तर हातात धरलं होतं. खिडकीत उभा राहून बाहेरची पावसाची गंमत बघत होतो. तेवढ्यात दप्तर हातातून निसटलं आणि सरळ खाली गेलं. पाटाच्या कडेला एक मोठा दगड होता. त्यावर जाऊन आपटलं. आवाज वरपर्यंत ऐकू आला. त्या धप्प आवाजात फट असाही आवाज मिसळलेला होता. धावत खाली गेलो. बघितलं तर दप्तर भिजलेलं आणि पाटीही फुटलेली. बारीक बारीक तुकडे होऊन चौकटीतून बाहेर आलेले. मी तुकडे घेऊन जावडेकरांच्या घरी आलो. काका पडवीवर हिर सोलत बसले होते. किता रे, किता झाला? सुट्टी का आज शाळेला? नाही, मी गेलो नाही. किता झाला? पाटी फुटली. कशी? मी सांगितलं. पुरे झाली तुझी शाळा. पैसे के सत नवी पाटी होडवे, काका म्हणाले. जा, ठिकाणात जाऊन ये. किता बेडे, नारळ, चुडता पडलेला असला तर घेऊन ये. फुटलेल्या पाटीचे तुकडे असलेलं दप्तर मी तसंच तिथे टाकलं आणि ठिकाणाकडे पळालो. धोंडूचा मुलगा भाऊ आणि बाबल यांची जोडी जमली. भाऊला थोडं थोडं म्हणायला येत होतं. पुरुष सूक्त, महिम्न रुद्र, अंघोळ झाली की तो म्हणत राही. बाबललाही थोडं थोडं येत होतं. तोही भाऊबरोबर म्हणू लागे. जावडेकरांचंही ठिकाण होतं. पोफळी, केळी, फणस, माड होते. दोघे मिळून ठिकाणात जात. कधीकधी मीही त्यांच्यात जाई. मला माझ्या एवढं कोणीच नव्हतं खेळायला. बाबल, भाऊ मोठे होते. बट्या सोट्याही मोठे होते. अगदीच कंटाळा आला तर मी बाबल भाऊ यांच्यासोबत जाई. भाऊ खूप कायमाय सांगे. तो धैकाला आवडीने बघे. त्यात होणारी नाटकं बघे. नाटकातल्या पात्र्यांची भाषणं त्याला पाठ होती. तो ती मोठ्यानं म्हणून दाखवी. त्या नाटकातली पदं मोठ्यानं गाऊन दाखवी. कधीकधी खूप मोठ्यानं रुद्राचं आवर्तन म्हणे. ठिकाणात ऐकायला तिसरं कोणीच नसे. माड, पोफळी आणि कावळे चिमण्या. अजून पावसाळा सुरूच होता. सुपारी अजून पाडवून घेण्याइतकी तयार झाली नव्हती. पाटाचं पाणी माड्या पोफळींना शिंपायची गरज नव्हती. ठिकाणात नुसती 1-2दा फेरी मारून यायचं, बस. बाकी काही काम नाही. काका आपले हिर तासून त्याच्या केरसुन्या बनवीत पडवीत बसलेले असत. बाबल, भाऊ त्यांच्या गप्पात. मला करायला काहीच नसे. एकच काम असे, ते म्हणजे भांडी घासायचं. पण ती किती थोडी असत. मी कंटाळूनचा पडवीत लोळत असे. भिंतीवर पाय आपटीत उताना पडे. अशावेळी काका म्हणत, असं लोळत किता पडलोस? जा, ठिकाणात फेरा मारणी ये. मी कोयती घेई आणि ठिकाणात जाई. तसाच मी निघालो. कोयती घेतली आणि खळ्याच्या पायऱ्या उतरलो. पाटाच्या वाट्याने आमच्या ठिकाणाकडे गेलो. पाटापाशीच धार लावायचा दगड होता.
त्या दगडावर कोयत्या, कोयते, पाळ, कुऱ्हाडी यांना धार लावली जाई. घासून घासून दगड चांगला गुळगुळीत झाला होता. कोयती, कुऱ्हाड घ्यायची, तिला पाणी लावायचं, दगडावर पाणी टाकायचं, धार घासीत बसायचं. एक बाजू झाली की दुसरी बाजू तशीच उतरती धरून घासायची. धार नीट आली नाही हे बघण्यासाठी धारेवरून अलगद हाताचं बोट फिरवून बघायचं. तशी कोयतीला धार लावली. बराच वेळ घासत बसलो. मग निघालो तो तातुल्यांचं ठिकाण ओलांडून आमच्या ठिकाणात आलो. पाऊस पडत नव्हता. सुपारी अजून तयार झाली नव्हती. पोफळीवरच्या शिंपट्यात सगळे बेडे पिकलेले, लाल झालेले दिसत नव्हते. शिपट्याचे पुष्कळसे बेडे लाल दिसू लागले की समजायचं बेडे पिकले. बहुतेक सगळ्या पोफळीवरची शिपटी लाल बेड्याने भरून जाऊ लागलेली दिसू लागली की ती पडवून घ्यायची. पण त्याला वेळ होता. पिकलेला एखाद दुसराच बेडा वाऱ्याने हलून खाली पडलेला होता. तो गोळा करीत मी ठिकाणातून फिरत होतो. लक्ष गेलं समोरच्या झाडाकडे. जाड जाड पानांनी गच्च भरलेलं जांभळाचं झाड, त्याच्यावर लटकणारे पिकलेले जांब, लालसर पांढरट रंगाचे, देवळातल्या घंटाप्रमाणे दिसणारे, मोठे, काजीच्या झाडांवर उन्हाळ्यात लटकणाऱ्या बोंडू एवढे. खालून दगड मारून बघितले, दगड लागेना. दगड फांदीवर बसला की फांदी झुले, हले, पण जांब पडत नसे. ठरवलं वर चढून जांब पाडायचे. झाडाला फांद्या फुटल्या होत्या. तिथपर्यंत माडावर चढतात तसं चढत जायला हवं होतं. पावसामुळे बुंध्याला थोडासा शिवाळ धरला होता. त्यामुळे बुंधा सुळसुळीत थोडा झाला होता. माडावर चढणारे खाडू वापरतात. सुंब घ्यायचं. पायाच्या दोन्ही पावलांभोवती 4-4 फेरे घ्यायचे. गाठ मारायची. दोन्ही पावलं त्यात अडकवून मध्ये चांगली 20-1.5 जागा सोडून माडावर झेप घ्यायची. झाडांना, पावलांना खाडवाची पकड बसते. भरभर चढता येतं. पण इथं खाडू कुठून आणणार? उन्हाळ्यात ठिकाणात काम चालू असतात. सुंबबिंब असतं इकडे तिकडे. पावसात तेही नाही. मग चढलो तसाच. हातांची वेग घातली आणि पाय घट्ट चिकटवून धरले बुंध्याला. हळूहळू करीत करीत फांद्यांपर्यंत चढलो. फांदी हाताला लागली. चांगली जाड. पकडली आणि नंतर झटकन झाडावर जांब लटकलेले होते बारीक बारीक. फांद्यांच्या टोकांना हळूहळू तिथपर्यंत गेलो. बारकी फांदी वाकवून घेतली. दुसऱ्या हाताने दुसरी फांदी पकडलेली. बसलेलो दुसऱ्या मोठ्या फांदीवर. जांभापर्यंत हात पोचला. तोडला, तोंडात धरला. रवका तोडला. आंबट गोड चव जिभेवर रेंगाळत राहिली. एक जांब खाल्ला. शेजारी दुसरा तोडला, खाल्ला. तिसरा दिसला, तोडला, खाल्ला. एका फांदीवरचे संपले. गेलो पुढल्या फांदीवर. तो बघितला, तोडला, खाल्ला. आंबट, थू थू, टाकला खाली. मग वरच्या फांदीवर. तिथून आणखी वरच्या, तिथून आणखी वरच्या. झाडावर हुप्प्या वांदरासारखा हुंदडलो. खूप जांब खाल्ले. खूप खाली टाकले. अर्धवट खाऊन पोट भरलं. सरसर एक एक फांदी उतरत खाली अगदी शेवटच्या फांदीवरून लोंबकळत लोंबकळत फांदीच्या टोकांपर्यंत. वजनाने ती वाकत आली. मग धपकन जमिनीवर उडी. सकाळपासून पाऊस नव्हता. वाराही नव्हता. बेडे, नारळ, चुडीत असं काही खाली पडलं नव्हतं. म्हणून हात रिकामेच होते. जांब घरी आणावे असं काही मनात आलं नाही. आपण खाल्ले, संपलं. हात रिकामे. हातात फक्त कोयती, तिला धार लावलेली. कोयती हातात घेतली आणि हात शिवशिवू लागले. कशा कशावर कोयती मारीत मारीत जावडेकरांच्या घराकडे परत निघालो. केळीचं पान तुटून लोंबत असेल ते कापून काढ. एखादं झुडूप उगवलं असेल पावसाचं, वार कर. त्यावर सपासप कोयतीचे. तोडून टाक त्याच्या फांद्या. मुळाशी छान पानांचा पसारा पाडव. जा पुढं. झाडावर वाढलेला रानवेल दिसला. काढला तोडून आणि उतरलो फराफरा खाली. टाकला उस्करून झाडाच्या मुळाशी. असा खेळत खेळत चालू लागलो. जांब मनसोक्त खाल्ल्यानं पोट छान भरलं होतं. गडगा ओलांडून तातुल्याच्या ठिकाणात आलो. पाटाच्या वाटेने निघालो. तातुल्याच्या ठिकाणच्या पलीकडे जावडेकरांचं ठिकाण, त्यांचं घर. तातुल्यांच्या ठिकाणातून जातानाही माझं तसंच चाललं होतं.
या झाडावर कोयती मार, त्या झाडावर कोयती मार. वाटेत एक कवाथा दिसला. छान कवळी अशी 7-8 पानं त्याला फुटली होती. तरारून वाढत होता. आणखी काही वर्षांनी त्याचा चांगला माड तयार झाला असता. त्याची पानं हलकी हलकी जागच्या जागी वाऱ्यावर किंचित किंचित हलत होती. मी कोयतीचा एक फटका एका पानावर मारला. ते कटकन तुटलं, खाली पडलं. दुसऱ्या पानावर मारला. तेही तसंच तुटून खाली पडलं. कोयतीला चांगली धार लागली होती. मलाही घाव घालता येत होता. एकच घाव आणि पानाचे 2 तुकडे. कवथ्याचं एक पान तोडलं, खाली पडलं. मग आणखी एक घाव दुसऱ्या पानावर. तेही एका फटक्यात तुटलं, खाली पडलं. मग आणखी एका पानावर कोयतीचा घाव घातला. तेही पटकन तुटून पडलं. घाव घालायचा की पान तुटून पडायचं. 7-8 पानांपैकी 4-5 तानं तुटून खाली पडली. मला गंमत वाटत होती. कोयतीला काही छान धार लागली आहे. मला कोयतीला धार लावता येते तर आता कोयता घेऊन त्याला धार लावायची उद्या. मी आणखी एका पानावर घाव मारला. तेही तुटलं. आता 2च पानं उरली. तीही एका फटक्यात. तेवढ्या तातूला तिथे आला. त्यानं कुठून तरी मला कवाथा तोडताना बघितलं होतं. धावतच आला. शिवी घालीतच म्हणाला. मी बघितलं. तातुल्या आला आहे रागावून. संतापला आहे. धावत येतो आहे. पळालो तिथून. थेट जावडेकरांच्या खळ्यात. पाठोपाठ तातुल्या. नुसती लंगोटी नेसलेला. हातात कोयता. लकलक करणारा. धार लावलेला. नजरेत भयंकर राग. भटारे त्यानं हाक मारली मोठ्यानं. मला नव्हे, काकांना. हे मी ओळखलं. काका तिथंच पडवीवर हीर ताशीत बसले होते. एका बाजूला तासायच्या पात्या. दुसऱ्या बाजूला तासलेल्या लांबसडक हिऱ्यांचा जुळगा. तातुल्यानं काकांना विचारलं, भटारे, ह्यो तुझो झील मरे? मगे, काकांनी विचारलं. पळय पळय ताने कित्ते केले ते? माझो कवाथो कापून वडल्यो. कोयत्यानं सगळी चुट्टा कापून काढली. कितको नेटानं वैर वाढलेलो माझो कवाथो. सगळी नाशडी केली हने. निसंतान केला. तातुल्या खूपच चिडून रागावून सांगत होता. काकांनी माझ्याकडे बघितलं. माझ्या हातात कोयती होतीच. मी ती पटकन खाली टाकली. होय रे म्हणत काका जागचे उठले. हातात तिथलेच बचकभर तासलेले हीर घेऊन माझ्या अंगावर धावून आले आणि सपासप हिऱ्यांच्या जोडीने मला मारीतच सुटले. नुकते तासलेले हीर माझ्या अंगाला झोंबू लागले. मी रडू ओरडू कळवळू लागलो. त्यांनी आता एका हाताने मला पकडलं आणि दुसऱ्या हातातल्या जोडीने झोडपून काढू लागले. मी फक्त लंगोटी नेसलो होतो. अंगात पैरण नव्हती की चड्डी नव्हती. माझ्या सगळ्या अंगावर हिरांचा मार पडू लागला. अंगावर वळ उठू लागले. पायांवर, मांड्यांवर, पोटावर, हातावर. मी खळ्यात लोळण घेत वळवळू किंचाळू लागलो. बऱ्याच वेळानं काका मला मारायचे थांबले. त्यांच्या हातातले अर्धे अधिक हीर मोडून गेले. उरलेले हीर त्यांनी खाली टाकून दिले आणि ते पडवीवर वळले. गेले आणि आपल्या जागेवर बसले, मान गुडघ्यात घालून. हिराच्या माराने माझं अंग भगभगू लागलं. मला काकांचा अतिशय राग आला. मी तसाच निघालो. पायऱ्या उतरून वळावर आलो. तसाच तिथून वळाकडे निघालो. धावत, रडत, ओरडत व्हाळावर आलो. व्हाळाला बरंच पाणी होतं. ते खळखळ करीत वाहत होतं. मी एका दगडावर बसून राहिलो, रडत आणि मुसमुसत. माझ्या अंगावरचे माराचे वळ चुरचुरत होते, दुखत होते. मनातल्या मनात मी काकांना काहीबाही बोलत होतो. मी तुला नकोच झालो समरे, म्हणेन तू आता मला मारलास इतका. मरवेचे हवोसलेव म्हणजे तुला समजला असता. आई मेलीसे तसो मेई मरवे हवोसे म्हणून मला इतका मारलास. मला माहीतसे आमची आई मेलीसेनी म्हणूनच तू इतका मारलास. ती सती तर तिना दिलान सता का इतका मला मारवे. तिना ओढणी घेतलान सता मला आपल्या हारी, नाहीतर हिरच काढणी घेतलेन सते तुझ्या हातनी. ती नाही म्हणणी मला इतको मार खायवं लागलो. आईची आठवण झाली. ती आता नाही हे मला जाणवलं आणि खूप आतून पोटातून रडू आलं. आई मेली त्या दिवशीसुद्धा मी इतका रडलो नव्हतो. मी बराच वेळ तिथंच बसून राहिलो. समोर व्हाळातून खळाळ खळाळ करत पाणी वाहत होतं.
मी त्या पाण्यात दगड मारीत राहिलो. पानं, काटक्या, काड्या टाकीत राहिलो. पाण्यात पडलेली पानं गटांगळ्या खात खात कशी पुढं पुढं वाहत वाहत जातात ते बघत राहिलो. ठरवून टाकलं की आपण आता घरी म्हणून परत जायचं नाही. इथंच बसून राहायचं रात्रभर. रात्री भूतं येतील, मला मारून खाऊन टाकतील. तोपर्यंत इथंच बसून राहायचं. थोड्या वेळानं पाठीमागून हाक आली. हनू, काकांचा आवाज. आपण वळूनसुद्धा बघायचं नाही. मी मान गुडघ्यात घालून बसून राहिलो. पुन्हा हाक आली जवळून. चल घरा. जवळ येऊन काका म्हणाले. मी काही उत्तर दिलं नाही. नुसता बसून राहिलो, काही न बोलता. चल घरा, भूक लागली सेनी. माझं मनगट पकडत त्यांनी म्हटलं. मला भूक लागलीच होती. इतका वेळ ते लक्षात आलं नव्हतं. काकांनी विचारताच ते लक्षात आलं. मी उठलो. काकांच्या मागून चालत जावडेकरांच्या घरी आलो. बेस ऐठा, काकांनी सांगितलं. त्यांनी शेजारची वाटी घेतली. त्यात लोणी हळद कालवलेली होती. त्यातली थोडी थोडी लोणी हळद घेऊन ते हळूहळू माझ्या अंगावरील वाळावरून लावू लागले. रडवेल्या स्वरात म्हणाले, खूप मारला रे मी तुला. पावसाळा संपत आला. पाऊस कमी होऊ लागला. पोफळींवरची बेड्यांची शिपटी पिकलेली दिसू लागली. काकांनी गडी माणसं बोलावली. सुपारी पाडवून घेतली. काका म्हणाले, हेनी किता हाणारचे. इतकीशीच साली सुपारी. पैसं तो किती मिळणार सत. तेथीन कर्ज कसा फेडवेचा आणि खर्च कसा भागवेचो. हे काय खरा नाही. असा दुसरेचे पडव्यावर रेवणी काय ठिकाणा हसत. उत्पन्न मिळचे, उत्तम होईवे हवा, तर आपलेच ठिकाणात जाऊनी रेहवे हवा. खोप बांधवे हवी. काकांनी आमच्या ठिकाणात खोप बांधायची तयारी सुरू केली. पूर्वी जिथं खोप होती तीच जागा ठरली. वासे झापं आणायची तयारी सुरू झाली. हे आत्तेला समजलं. तिनं कोणा हाती तरी निरोप धाडला. 2 लहान मुलांना घेऊन का तू ठिकाण खोप बांधून राहणार आहेस. मग किता करू. निरोप ऐकून काका म्हणाले. आणि त्यांनी आत्तेला उलटा निरोप धाडला. म्हणाले, तुळशीस सांग ठिकाण करायचं. उत्पन्न वाढायचं तर ठिकाणातच राहिलं पाहिजे. मी पुन्हा खोप बांधायला काढली आहे. तिथं मुलांना घेऊन राहणार आहे. 6-8 महिने धोंडू जावडेकरांच्या पडवीवर काढलेल तेवढे पुरे. निरोप आणणारा काकांचा उलटा निरोप घेऊन माघारी गेला. पाऊस कमी कमी होऊ लागला. ऊन पडू लागलं. खोप बांधायच्या जागी साफसफाई सुरू झाली. पावसात तिथं गवत उगवलं होतं. झुडपं उगवली होती, ती काढून टाकली. आधीच्या खोपीच्या मेढी वाकल्या होत्या, कुजल्या होत्या. काहींना वाळवी लागली होती. झापं फाटून गेली होती. वासे मोडले होते. सगळंच नवीन करायला हवं होतं. काकांनी कुऱ्हाड घेतली. डोंगरात गेले. मेढीसाठी योग्य अशी झाडं हेरली. जमिनीपासून काही उंचीवर झाडांना फांद्या फुटतात. ती बेचकी पकडून झाडं तोडायचं. 8-10 हात उंचीवर बेचकी हवी. असं झाड आढळलं की तोडायचं. फांद्या छाटून टाकायच्या. मेढ कापून खाली आणायची. ती वाळत टाकायची. रोज 1-2 मेढी. वासे खोपीसाठी येऊ लागले. एके दिवशी नानाड्याहून आप्पा आला. आता किती निरोप हाडलोस तुळसाचो, काकांनी विचारलं. से निरोपच से. तोच घेऊन आयलो सा. आप्पा म्हणाला. किता से निरोप. देवाला प्रसाद लाय. तोरे कितेला. देवाला विचारणी घे. तुला एटा येण्याची आज्ञा सेका. अरे पण ते देवाला किता विचारायचा. हे बघ मामा, मी तुला आईचीचा निरोप सांगतो. तिला असा वाटसे की तू 2 लहाना बोडेना घेऊनी एठा असा रानात राहावा बारा नाही. तू आपलो देवाला प्रसाद लायनी त्याला विचार. असा आमचे आयशीचा सांगणा से. ता ऐकवेचा का नाय ऐकवेचा ता तू ठराय. आम्ही आमचा काम केला. जा तुझे हिताचं असा आम्हाला वाटसे ता सांगलं, आप्पाने सांगितलं. तुळसा म्हणसेसे तर लाव्या देवाला प्रसाद. काका प्रसाद लावायला तयार झाले. ब्राह्मणाने देवाला प्रसाद लावला. मूर्तीवर डाव्या उजव्या छातीवर तांदूळ चिकटवून तो देवाला म्हणाला. पा देवा सिद्धेश्वरा, स्वामी महाराजा. होय देवा, काका आप्पा म्हणाले. तर हा मोरोबाबत टेल बांध कर. होय महाराजा. तुझे पायाशी आपली अडचण घेऊन आला आहे. होय महाराजा. बाईल मेलेला 2 लहान मुलास घेऊन सुरलास ठिकाणात खोप बांधून राहायचं म्हणतो आहे. होय महाराजा. खोप बांधायला काढली आहे.
होय महाराजा. तर त्यानं तिथं राहावं का? तू सांग देवा. राहावं तर रुजवा दे, नको तर डावा दे. थोड्या वेळाने गाभाऱ्याच्या बाहेर येत पुजारी म्हणाला, डावा. म्हणजे मामा तू एठा राहिवेचा नाही, आप्पानं म्हटलं. काका बाबांना आणि मला म्हणाले, सुरलं सोडवे हवा. किता झाला? आम्ही विचारलं. डावो प्रसाद पडलो. देव म्हणसे एठा राहू नका. मग के जायवेचा? बाबांनी विचारलं. रामराय सांगेल त्या, काका म्हणाले. आप्पा नानोड्याला परत गेला. खोपीचं काम थांबलं. मेढी वासे तसेच पडले. काकांनी हिर तासता तासता धोंडू जावडेकरास विचारलं, आता ठिकाणाचं काय करू? आता श्रीपाद भटही नाही. अरे श्रीपाद भात म्हणजे भागेलीच होता ना. त्यास ठिकाण खंडानंच ना दिलं होतंस. दुसरा भोगील शोध मरे, त्याच दे ठिकाण खंडानं, धोंडूनं सल्ला दिला. ता सोपा नाही रे. मागल्या वेळेची गोष्ट निराळी होती. श्रीपादास काही ठिकाणं खंडानं दिली नव्हती, नुसती बघायच सांगितली होती. भागेलीने आता द्यायची म्हणजे दामल्याचा वाटा. काका विचारात पडले. बाबल म्हणाला, कितासे भानगड, ता मला एकदा सांग तरी. काकांनी सांगितलं. काकांची एक बहीण दामल्यांना दिली होती. ती पंजीस असत. मूळ वडलोपार्जित जमिनीचे हिस्से या दामल्यांनी आमच्या आजोबांकडून विकत घेतले. ते काकांनी खंडानं घेतले, 500 वर्षाच्या बोलीनं. काका दामल्याला खंड देत असत, वर्षाला 75 रुपये. काकांनी बरंच काय काय सांगितलं. मला काहीच समजलं नाही. बाबलला थोडंसं समजलं. काका सगळं सांगून म्हणाले, मी एठा आयलो ता सगळा नीट करव्या म्हणे, पण देव म्हणसे सुरलात रेवचं नका. आता किता करवेचा सांग. देवाचा प्रसाद डावा पडला होता. देवानं सुरलं सोडायला सांगितलं होतं. काकांनी सुरलं सोडायची तयारी सुरू केली. खोपीचं काम बंद झालं. गुरं आधीच राखणीला दिलेली होती. खोप बांधून आम्ही तिथे राहायला लागल्यावर ती आणायची होती. पण काका त्याला म्हणाले, ढोरवा तशीच ठेवते तुझ्या हारी. देवानं सुरल्यातून जावक सांगितला हा. पुन्हा इलंय तर ढोरवा नेईन. तवसर रवान देत तुझ्या हारी. गुरांची व्यवस्था झाली. आता ठिकाणांसाठी भागेली शोधायचा. दामल्यांकडून खंडानं घेतलेलं एक ठिकाण आणि आमचं, दोन्हीसाठी. एके दिवशी बाबल दामले आला. दामल्यांचा मुलगा. आम्ही त्याला पाहिलं नव्हतं त्याआधी. काका म्हणाले, अरे हेच आहे नाव बाबलच. तुमचं आत्तेभाऊच रे. जसं तुळशीचो आप्पा अण्णा नागेश तसंच हो. आप्पा जसो माझो भाचो तसोच हो पण भाचोच. मामा तू सुरलं सोडून जायचंच म्हणे. बाबल दामले म्हणाला, तुला कोणीन सांगितलान? सांगलान कोणीतरी. खरं का नाही ता सांग. खरासे. तसं देवान कौलच दिलोन तसे मरे. के जाणार सस. रामराया सांगेल त्या. ठिकाणांचा किता करणार सस. भागेली ठेवणार, दुसरा किता करणार. ठरेलोसच भोग भागेली. नाही अजूनही. विचारलास एका दोघांना. बक्सा किता म्हणसत. मी गेलो तरी तुझे बापाशीच खंड हे दैवचंच हवं नी. बाबल दामले थोडा वेळ थांबला आणि त्यानं म्हटलं, असा केला तर? म्हणजे कसा? ठिकाणं मालाच दे मरे खंडानं. आणि तू जा के. जायवेचा ते हा बोंडेनी घेऊन ये. मी ठिकाणा सांभाळसा, शिंपणा करसा, घरमांगर सांभाळसा, नवे पोपळी लायसा, माड कवाथे लायसा, तुला खंडही द्यायचा. आणि तुझे बापाशीचे खंडाचा किता. मी वेगळो खंड देवे हवो तसा ठरलासा. तो खंड मी द्यायचा. बापूसच से तो माझो. तुझं बापूस सलो तरी माझो धनी से रे तो. त्याला खंड वेळेवर मिळवो हवो. ता आम्ही बघसा. तिची तू नका काळजी करू. विचार कर. मी तुझो भाचो, घरचोच माणूस, ठिकाण खंडान मागसे. मग तिसरं कोणाला तरी कितेला देवेचा. काकांनी पटकन होकार दिला नाही. तेव्हा बाबल दामले म्हणाला, मोरोबा रे, तू माझो मामा, मी तुझो भाचो, होय नी. ता खरा रे. मग विचार कसलो करचस. होय म्हणून मोकळा हो. तुझी चिंता मिटली, माझीही चिंता मिटली. काकांनी मान्य केलं. म्हणाले, कर तू कर. माझो भाचोस रस तू.
मला तू काय नागवेचोच नाही. विश्वासानं ठिकाण देचासा. नीट कर सगळा. नुसतं खंड देऊनी भागीचा नाही. पोफळी लायवे हवो, कवाथे लायवे हवो, डोंगरात काजी कलमा लायवे हवी. सगळा करसा. मी सांगला नाही. बाबल दामलेनं सांगितलं आणि म्हटलं, ठरला तर. ठरला, काका म्हणाले. आमचं ठिकाण बाबल दामलेकडे खंडानं द्यायचं ठरलं. सुरलं सोडून जायचं ठरलंच होतं, पण कुठं जायचं ते ठरलं नव्हतं. काकांनी धोंडूकडं जायचं ठरवलं. तो म्हणाला, तू आणि बाबल के जायवेचा त्या जावा, पण जरा विचार या हनूचं कर. त्याला के फिरणार सहज. त्याला नाही धड खाणापिणा, नाही अंगावर कपडो, नाही शाळा. इंग्रजी शिक्षण नाही तर नाही, मराठी तरी दे. निरण 4 वेदाक्षरं तरी शिकय. हाडा झाली सती नुसती पोराची. बघ किती मरतुकडो दिसतेसे. तोची सोय कर के तरी. मग तू जा के जायवेचा त्या. काका विचार करीत राहिले. ठिकाणं बाबल दामलेच्या ताब्यात गेली. आता आम्हाला ठिकाणात काही काम उरलं नाही. आम्ही जावडेकरांच्या पडवीवर काही न करताच राहू लागलो. मी इकडे तिकडे करी. बाबल कधी भाऊबरोबर जाई, तर कधी पडवीवर बसून संथा घोकत बसे. काका पडवीवर बसून हिर ताशीत राहत. कधी गुडघ्यात मान घालून काही न बोलता बराच वेळ बसून राहत. एके दिवशी काका मला म्हणाले, चल माझ्याबरोबर. के मी विचारलं. नानोड्याला. त्या तुळसा सेनी त्या रेहे. आणि तुम्ही? मी बाबलला घेऊन मालवणला जासा. काका म्हणाले. तेठा महादेव भट अभ्यंकर म्हणीसे. ओळखीचोसे. त्याची भिक्षुकी मोठीसे. आम्ही तेठा भिक्षुकी करणी रेव. तू तुळशीहारी रेहे. काका मला घेऊन नानोड्याला आले. माझ्या हाती एक पिशवी, त्यात पट्टी आणि पेन्सिलचा तुकडा, फुटलेल्या पाटीचा एक लहानसा तुकडा, 2 लंगोट्या, एक पंचा, नेसू लंगोटी, अंगात एक पैरण, डाग पडलेली, मळलेली, पायात जुतं नाही, पावलं लाल मातीनं भरलेली, केस शेंडी वाढलेली. काका आत्तेला म्हणाले, देवाचो कौल किता पडलो. आप्पानं तुला सांगला सणारच. देव म्हणसे, सुरलाला रेहू नका. सुरलं सोडसा. बाबलला घेऊन मी मालवणला जासा. हणूला एठा तुझे हरी ठेसा. तुझा राबता घर. 10 माणसं खासत. तेथले 2 घास हेला वाढ. हेला घेऊन के फिरो. म्हणेन तुझे हरी ठेसा. जमलं तर साळात घाल. नाहीतर हे दे असोच. गुरांचो शेणोगोटो करील. नाहीतर हेल असोच तोच. किता होईल ता होईल. तो आणिक तेचा नशीब. रे हो दे, आत्ते काकांना म्हणाली. आणि मी पडवीवरच्या एका खुंटीकडे बोट दाखवीत मला म्हणाली, ते खुंटीवर अडकव तुझी पिशवी. दुसऱ्या दिवशी काका निघाले. मला म्हणाले, मी जासा. तू एटा रे हे. मी कधीतरी येऊनी तुला घेऊन जाईन. काकांनी पायात जुती अडकवली. आखाडा ओलांडला. चालू लागले. वळलेल्या वाटेवर दिसेनासे झाले. मी मागं खळ्यात राहिलो. मनात आलं, कुठं असेल हे मालवण. किती दूर. मला परत न्यायला काका कधी येतील. येतील तरी का. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढे लेखकाचे काय काय हाल होतात ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.